या विचारपीठावर विराजमान सर्व आदरणीय भिक्षुगण आणि भंते हर्षबोधीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या आणि उपस्थित मित्रांनो, वास्तविकता मला आणखी 2 ठिकाणी जायचं आहे आणि मी खूप घाईमध्ये आहे. परंतु भंतेजींचा वाढदिवस आहे आणि ते नागपुरात असताना त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये असं होणार नाही आणि त्यामुळे मी सकाळपासून विचार करत होतो की त्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मी लगेच या ठिकाणी शुभेच्छा द्यायला तर नाही. भंते हर्षबोधीजी यांचा परिचय जो आहे तो केवळ नागपूरकरांना नाही तर संपूर्ण भारतामध्ये आज सगळीकडे लोक त्यांना ओळखतात. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला धम्मदीक्षा दिली आणि संपूर्ण बौद्ध धम्म जो आहे तो जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्या सगळ्या बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध गयेला विशेष महत्व आहे. परंतु ही बौद्ध गया जी आहे ती बौद्धांच्या हातात नाही. आजही ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युरिडिक्शन मध्ये नाही आहे. अगोदर तुम्ही हायकोर्टात जा आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या. त्यामुळे आपल्या लढाईचं एक मोठं नैतिक धैर्य जे आहे त्या निर्णयामुळे खचलेलं आहे. परंतु अशा एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथे संपूर्ण बौद्ध गया ही दुसऱ्यांच्या हातामध्ये आहे, अशा स्थितीमध्ये या देशातील एक बौद्ध भिक्षू आहे जो अत्यंत निर्धारानं आपल्या ताकदीनं बौद्ध गयेमध्ये आपला पाय ठोकून बसलेला आहे आणि ही बौद्ध गया जी आहे ही बौद्ध गया ही बौद्धांची आहे असा संदेश जो पूर्ण भारतामध्ये देतो त्या बौद्ध भिक्षूचं नाव आहे हर्षबोधी. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये ज्यांना ज्यांना बौद्ध गयेला जायचं असेल, मग ते कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, बौद्ध गयेमध्ये जर कोणी आपला बौद्ध भिक्षू असेल तर ते एकमेव नाव सगळ्यांच्या तोंडावर येते, ते भंते हर्षबोधी यांचं. भारतामध्ये सगळ्या स्टेटमध्ये जेवढे म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा जो प्रचार जो आहे तो बौद्ध गयेतून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. पण सगळ्यात बौद्धांची संख्या जी आहे ती सगळ्यात कमी जी आहे ती बिहार राज्यामध्ये. विशेषतः बौद्ध गयामध्ये पूर्ण बौद्ध गया जी आहे त्या बौद्ध गयेमध्ये बौद्धांची संख्या जर आपण पाहिली तर ती फार अत्यल्प आहे. म्हणजे त्याला हजाराच्याही आकड्यामध्ये ती सांगता येणार नाही. अशा बौद्ध गयेमध्ये जिथे सर्वस्व ती मॅनेजमेंट कमिटी पासून तर सगळे पूर्ण यंत्रणा की अबौद्धांच्या हातामध्ये आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणीही तिथली बौद्ध गया बौद्धांच्या हातामध्ये देण्याची आवाज एखादा बौद्ध भिक्षू तिथे उचलतो, त्यामुळे त्या बौद्ध गयेमध्ये त्या बौद्ध भिक्षूवर हल्ले झालेले, त्याला मारहाण झालेली. तो पूर्ण बौद्ध गया परिसर जिथे मी आता जवळपास 3-4दा व्हिजिट दिली, ते जे लोकल डॉन असतात त्या डॉन लोकांच्या हातामध्ये ती आहे आणि ते सगळे डॉन हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. आणि मग असा एखादा बौद्ध भिक्षू असा कोणी आवाज उचलेल तर त्याच्यावर हल्ले होतात. त्याला बौद्ध गयेतून हाकलून लावलं जातं की तुम्ही ह्या भूमीवरून असा कुठेही नारा लावायचा नाही आणि कुठेही तुम्ही अशी मागणी करायची नाही. अशा परिस्थितीमध्ये जिथे कोणीही बौद्ध गयेचा उच्चार करणार नाही त्याच्या स्वातंत्र्याबद्दल किंवा त्या विहाराच्या स्वातंत्र्याबद्दल, अशा बौद्ध गयेमध्ये
किती हल्ले झाले, किती संकट आली, तरी त्या संकटाशी मुकाबला करत करत ही बौद्धगया ही बौद्धांची आहे आणि बौद्ध भिक्षूंना ह्या बौद्धगयेमध्ये आश्रय मिळाला पाहिजे आणि बौद्ध भिक्षूंना या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे अशी लढाई लढणारा एकच बौद्ध सैनिक मी पूर्ण बौद्धगयामध्ये पाहिलेला आहे. त्याचं नाव हर्षबोधी आहे. हे मी या ठिकाणी अत्यंत अभिमानाने सांगतो. आणि म्हणून आज त्यांचा जेव्हा या ठिकाणी वाढदिवस होतो त्याच्याबद्दल अनेक गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यांची पर्सनॅलिटी पाहिली तर असं वाटतं की इतका धिप्पाड आणि इतका स्मार्ट बौद्ध भिक्षू तुम्ही पाहिला का कधी? कोणत्याही विहारामध्ये गेला, कोणत्याही अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये गेला की तो अधिकारी उठून उभा राहतो की कोण आलेला आहे. इतकी त्याची पर्सनॅलिटी, म्हणजे बुद्धाची जशी पर्सनॅलिटी होती की बुद्ध कोणापुढे असा उभा झाला राजा महाराजांपुढे तर ते राजे महाराजे त्यांच्याकडे पाहूनच गर्वभरीत व्हायचे. तशा पद्धतीची भंते हर्षबोधी यांची पर्सनॅलिटी आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये गेलेत किंवा कुठेही गेलेत किंवा एखाद्या न्यायाधीशाकडे गेले तरी सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीवर भारून जाणारे लोक आहेत. आणि म्हणून हा व्यक्ती जो आहे ज्यांच्यामध्ये निर्धार आहे, ज्यांच्यामध्ये ताकद आहे आणि अनेक प्रतिकूल परिस्थितीची जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य या भंते हर्षबोधीमध्ये आहे. आणि म्हणून त्याचा सकारात्मक फायदा जो आहे तो बौद्ध समाजाने घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून भंते हर्षबोधीजी यांच्यावर खूप वेळपर्यंत बोलता येईल. वेळ फार कमी आहे. अनेक लोक या ठिकाणी बोलणार आहेत. भंतेजींचा जो निर्धार आहे, भंतेजींची जी प्रज्ञा आहे, भंतेजींची जी गुणवत्ता आहे, भंतेजींचं जे कौशल्य आहे याचा वापर जो आहे भगवान गौतम बुद्धाचा धर्म जो आहे, धम्म जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा करून घेतला पाहिजे. आणि त्यांचे हात, त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आपण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी मजबूत केलं पाहिजे अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यांना खऱ्या अर्थानं गुरु मानू, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपला वाढदिवस येत असेल तर हा किती एक योगायोग आहे. भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये गुरुपौर्णिमेला फार महत्व आहे. त्या गुरुपौर्णिमेला भंते हर्षबोधी यांचा वाढदिवस येणं हा एक मला असं वाटते की बौद्ध धर्मामध्ये फार एक मोठा योग आहे, योगायोग आहे असं आपण समजूया. मी भंते हर्षबोधी यांना अभिष्ट चिंतितो. त्यांना 100 वर्ष तरी जगो. आणि जेव्हा त्यांची 100वी साजरी होईल त्या कार्यक्रमाला तुम्ही मला भाषण करण्यासाठी बोलवो अशी तथागताच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांना आरोग्य लाभो, संकटाशी मुकाबला करण्याची शक्ती त्यांना तथागत देतो. आणि त्यांच्या सगळ्या इच्छा, भंतेजीला कधी वैयक्तिक इच्छा आकांक्षा नसतात, परंतु त्यांच्या ज्या सामाजिक आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या धार्मिक आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याची शक्ती, ताकद त्यांना तथागत देव अशी या ठिकाणी तथागताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दाने या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम.